आज राष्ट्रीय महिला आयोगाचं नवी मुंबईमध्ये येणं झालेलं आहे आणि नवी मुंबईमधल्या आमच्याकडं यापूर्वीच जवळपास 80 केसेस या रजिस्टर होत्या. प्रत्येक वेळेला पोलिसांच्या सोबत अतिशय उत्तम आमचा समन्वय असतो आणि या केसेसला आम्ही पोलिसांच्या माध्यमातून बघत असतो. त्यावेळेला नवी मुंबईमध्ये यायचं ठरलं होतं आणि केसेस आम्ही पाहिल्या होत्या तेव्हा त्या 80 होत्या. मात्र मधल्या काळामध्ये पोलिसांनी या सगळ्या प्रकरणांना सिरियसली बघितलं आणि त्यातल्या अनेक केसेस त्या प्रामुख्याने डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस होत्या त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आणि फायनली मग आमच्याकडे 28 केसेस ज्या राहिल्या होत्या ज्या सिरियस होत्या ज्या प्रत्यक्षामध्ये बघण्याची गरज होती त्या केसेस आज आम्ही इथे ऐकलेल्या आहेत. 28 केसेसची सुनावणी पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये रेपची एक केस होती, सेक्शुअल हॅरासमेंटच्या 5 केसेस होत्या, असॉल्टच्या 3 केसेस आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स 14 आहेत, डाउरी हॅरासमेंट 3 केसेस होत्या, सायबर क्राईमची पण 1 केस होती आणि ॲबडक्शन त्याची एक केस होती. अशा या 28 केसेस होत्या. या सगळ्या 28 केसेसची सुनावणी आता पूर्ण झालेली आहे. ही सुनावणी करताना स्वतः पोलीस आयुक्त आणि त्यासोबतच कलेक्टर आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था इथं असते. त्याचा एक चांगला परिणाम हा होतो की ज्या केसेस आहेत त्यांना इथल्या इथंच लगेच ऐकलं जातं आणि त्या केसेसला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो या दृष्टीनं प्रयत्न पण केले जातात. आज या 28 केसेसचं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. मला विश्वास आहे की त्याच्यानंतर ज्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत येणाऱ्या 8 दिवसामध्ये या सगळ्या केसेसचं निराकरण झालेलं असेल. अर्थात काही केसेस अशा पण असतात की ज्यांना वेळ लागतो, ज्या कोर्टामध्ये जायला किंवा अन्य व्यवस्थांच्या मध्ये काम करायला थोडासा वेळ लागू शकतो. पण मला आशा आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये या केसेस पोलीस पूर्णपणे पूर्ण करतील. पण याच्याशिवाय आज अजून 35 केसेस ज्या वॉक इन आल्या कालच्या ज्या बातम्या पेपरमध्ये आल्या असतील किंवा आज प्रशासनानं सांगितलं असेल याचा परिणाम एक चांगला असा आहे की अशा 35 महिला ज्या त्रासामध्ये आहेत त्या प्रत्यक्षामध्ये आता इथं आलेल्या आहेत आणि त्यांची पण सुनावणी आता चालू आहे. आता ह्याच्यामध्ये की ज्यांनी पूर्वी कंप्लेंट केली होती आणि त्या कंप्लेंटची सुनवाई आता इथं होते आहे आणि त्याच्यामधले कोणी अजून राहिले की ज्यांची आता सुनावणी झाली नाही, असं कोणी नाही ना? असं कोणी नाही? तुम्ही आधी केलं होतं की आत्ता आलाय? मे बी मग तुम्ही वेबसाईटवर जर केलं असेल तर तुमची केस आता याच्यामध्ये आली नाहीये, हरकत नाही. आता आपण ज्या वॉक इन कंप्लेंट्स आहेत, जे लोक आत्ता आलेत नवीन कंप्लेंट्स घेऊन, त्यांची पण सुनावणी करावी लागेल. मे बी तुम्ही त्याच्यामध्ये या आणि आता त्या कंप्लेंट तुम्ही तुमची द्या. मला तुम्हाला बाकीच्या सगळ्यांना आग्रह करायचा आहे की जे आता फ्रेश कंप्लेंट घेऊन आलेले आहेत, इथं प्रेरणा मॅडम आहेत, हा त्या एकदा हात समोर या, त्या समोर तिथे आहेत. आपल्या सगळ्या कंप्लेंट्स ज्यांच्या आता कंप्लेंट्स आहेत त्या आधी त्यांच्याकडे द्या. त्यांच्याकडे आता त्या कंप्लेंट्स येतील, त्याचं एकदा नीट बघता येईल आणि नंतर तुमची सुनावणी लगेच करता येऊ शकेल. एकदा आपले सगळे कंप्लेंट्स त्यांच्याकडे देऊन टाका. जिनकी अभी फ्रेश कंप्लेंट है वो कृपया प्रेरणा मैडम के पास कंप्लेंट दे दे. एक बार हमें कंप्लेंट का नेचर ध्यान में आ जाएगा. पहली बार हम ये कंप्लेंट देख रहे हैं तो उसको देखने के लिए भी समय लगेगा. पहली जो सुनवाई चल रही थी वो सुनवाई, इसके पहले हमने उस केसेस को अनेक बार देखा है तो वो पता है, पर अभी ये फ्रेश कंप्लेंट है इसलिए आपको पहले देनी पड़ेगी. उसका एक बार क्लासिफिकेशन हम करेंगे और उसके बाद हम उसकी सुनवाई करेंगे.